नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 12वीचा मराठीचा पाठ अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 12वीचा पाठ क्रमांक 3 आयुष्य आनंदाचा उत्सव हा अभ्यासणार आहोत. प्रस्तुत पाठ हा लेखक शिवराज गोरले यांचा आहे. त्यांचा जन्म 1951 मध्ये झालेला आहे. आता आपण लेखकांचा थोडक्यात परिचय पाहणार आहोत. सुप्रसिद्ध लेखक, नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका, कथा, व्यक्तिरेखा, कादंबरी, ललित लेख, वृत्तपत्रीय स्तंभ इत्यादी माध्यमातून त्यांनी विपुल लेखन केले आहे. लेखकांचं कार्यात सदा टिंगलम, गोलमाल इत्यादी त्यांच्या गाजलेल्या नाटकांसाठी तसेच थरथराट, चिमणी पाखरं इत्यादी लोकप्रिय चित्रपटांसाठी पटकथा, संवाद लेखन त्यांनी केले आहे. त्यांनी मराठीत प्रेरक साहित्याचे दालन समृद्ध केले आहे. मजेत जगावं कसं या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकाला महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्यांची माणसं जोडावी कशी, मस्त राहावं कसं, यशस्वी व्हावं कसं, तुम्ही बदलू शकता अशी अनेक प्रेरक पुस्तकं प्रसिद्ध आहे. सर्वस्व, शोधार्थ, एका कल्पनेची आत्मकथा या त्यांच्या कादंबऱ्या प्रसिद्ध आहे. त्यांच्या नग आणि नमुने या विनोदी पुस्तकाला महाराष्ट्र शासनाच्या राज्य शासनाचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाठाची प्रस्तावना पाहणार आहोत. प्रत्येकाला आनंद हवा असतो, परंतु बऱ्याचदा आनंद म्हणजे काय आणि तो कसा मिळवावा हे उमगत नाही, समजत नाही. खरे तर आनंद बाहेर नसून अंतरंगात असतो, पण त्यासाठी आनंदाचे भान जागे असावे लागते. हे या पाठात लेखकाने हलक्या फुलक्या शैलीत उलगडलेले आहे. आनंद नेमका कशात असतो, तो कसा अनुभवायचा असतो, छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद कसा भरून राहिलेला असतो, आनंदी राहण्याची सवय कशी लावून घ्यावी यासंबंधी विविध उदाहरणांमधून केलेले विवेचन आनंदी राहण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करणारे आहे. निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकांचा सहवास आनंदी राहण्यासाठी कसे उपयुक्त ठरतात यासंबंधीच्या पाठातील विवेचनामुळे आपणास जीवनात आनंदी राहण्याचा राजमार्ग गवसतो. विद्यार्थी मित्रांनो, लेखकांनी यात सांगितले आहे की निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकाचा सहवास आनंदी राहण्यासाठी कसे उपयुक्त ठरतात यासंबंधीचं विवेचन केलेलं आहे. लेखकांनी आयुष्य आनंदाचा उत्सव या पाठामध्ये जीवन आनंदात कसे जगावे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया या पाठात लेखकांनी आपल्याला नेमकं काय सांगितलेलं आहे. आनंद सगळ्यांनाच हवा असतो, पण आपला आनंद नेमका कशात आहे हे अनेकांना कळत नसतं. आनंद म्हणजे नेमकं काय हेही उलगडलेलं नसतं. कुठे असतो हा आनंद, कुठे नसतो हा आनंद. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे ही फक्त कवी कल्पनाच नव्हे, तेच सत्य आहे, किंबहुना शाश्वत सत्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, या परिच्छेदमध्ये लेखक शिवराज गोरले यांनी सांगितले आहे की आनंद हा चराचर सृष्टीमध्ये प्रत्येक वस्तूत सामावलेला आहे. हे सांगताना त्यांनी बालकवींच्या कवितेच्या ओळी सांगितल्या आहे. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे ही फक्त कवींची कल्पना नसून लेखकांच्या मते हे शाश्वत सत्य आहे. विद्यार्थी मित्रांनो, शाश्वत सत्य म्हणजे चिरकाल टिकणारे, अविनाशी, कधीही नाश न पावणारे. आनंदाची गंमत अशी आहे की तुम्ही शोधू लागलात की तो दडून बसतो, पकडू गेलात की तो हातातून निसटतो. आनंदासाठी जितका आटापिटा कराल तितका तो हुलकावण्यात येतो. जितका सहजपणे घ्याल तितका आनंद सहज प्राप्त होतो.
आनंद असतोच, तो अनुभवता मात्र यावा लागतो. विद्यार्थी मित्रांनो, यात आपण आनंद शोधू लागलो तर तो दडून बसतो. दडून बसतो म्हणजे लपून बसतो आणि पकडायला गेला तर हातातून निसटतो. आनंदासाठी आपण जितका प्रयत्न कराल तितका तो हुलकावण्यात येतो, म्हणजे तो आपल्याला तितका चकवतो. आनंदाच्या बाबतीत कळसा काखेत असूनही आपण गावाला वळसा घालीत असतो. आनंद आपण बाहेर शोधत असतो आणि तो मात्र आत असतो. आनंद आपल्या मनातच असतो. आनंदाच्या झऱ्याचा उगम आपल्या अंतरंगात असतो. विद्यार्थी मित्रांनो, या परिच्छेदमध्ये लेखक शिवराज गोरले यांनी एक मराठीतील सुप्रसिद्ध म्हण वापरली आहे. ती म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा. या म्हणीचा अर्थ, एखादी गोष्ट आपल्या जवळच असते, ती मात्र आपण इतरत्र शोधत असतो. त्याप्रमाणे आनंद आपण बाहेर शोधत असतो, तो मात्र आपल्या अंतरंगातच असतो. हे खरं आहे की आनंद सर्वत्र असतो, पण अंतरंगात आनंद असेल तरच तो अनुभवता येतो. आनंदाचं नातं जुळतं ते फक्त आनंदाशी. आनंदाला आकर्षित करतो तो फक्त आनंदच. आनंदाला प्रसवतो तोही आनंदच. विद्यार्थी मित्रांनो, या परिच्छेदमध्ये आनंदाला पसरवतो तोही आनंदच असतो. आनंदाचं बाण जागृत ठेवणं हेच आनंदाचं रहस्य आहे. असंख्य अगणित पातळ्यावर आनंद अनुभवता येतो. आपल्या आयुष्यासोबत ज्याचं अस्तित्व असतं तो म्हणजे अस्तित्वाचा आनंद. आपलं अस्तित्व आपण नेहमीच गृहीत धरून चालतो आणि अस्तित्वाच्या आनंदाला मुकतो. आपल्या अस्तित्वाची साक्ष देतो तो म्हणजे आपला श्वास. आपल्या श्वासाचंही आपल्याला भान नसतं. खरं तर श्वास हा शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू असतो. हा सेतू आपण जाणीवपूर्वक वापरत नाही. पोटातून खोलवर श्वास घेणं केवळ आरोग्यासाठी चांगलं असतं असं नव्हे, तर त्यामुळे मनही शांत होतं. मुख्य म्हणजे श्वासाचं बोट धरून मनापर्यंत पोचवता येतं, मनाशी नातं जोडता येतं. विद्यार्थी मित्रांनो, या परिच्छेदात लेखकांनी सांगितलं आहे की आपले अस्तित्व आणि त्या अस्तित्वामुळे लाभलेला आनंद हे आपण दुर्लक्षित करतो. पण आपण श्वासाकडे लक्षच देत नाही. आयुष्यातला एक एक क्षण येतो आणि जातो, आपण क्षणाकडे लक्ष देत नाही. एक एक दिवस उजळतो, मावळतो, आपण दिवसाकडे लक्ष देत नाही. सूर्योदय सूर्यास्त होतो, तोही आपण नीट पाहत नाही. तो दिसतो तेव्हा आपल्याला दृष्टी आहे हेही आपण गृहीत धरतो. जे जे आनंद देणार आहे ते गृहीतच धरून चालल्यामुळे आपल्याला ना सृष्टीचं कौतुक वाटतं ना दृष्टीचं. आपल्या श्वासाचंच, आपल्या अस्तित्वाचं, आपल्या अस्तित्वाच्या आनंदाचं भान हवं. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत झालेल्या भागात आपण लेखकांनी सांगितलेल्या आनंदांच्या गमती जमती पाहिल्या. तसेच आनंदाला आकर्षित करणारा आनंद, शरीर आणि मन यांना जोडणारा सेतू श्वास, आनंदाला प्रसवणारा आनंद, एक अद्भुत सत्य म्हणजे आपले अस्तित्व. अशा प्रकारे आज आपण आयुष्य आनंदाचा उत्सव हा पाठ अभ्यासला आहे. विद्यार्थी मित्रांनो, पाठ मोठे असल्या कारणाने आपण या पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.